आहे रुपेशजी म्हात्रे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। त्यांना मी विनंती करेन की या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्माननीय रुपेशजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि मच्छिंद्रजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान कंप्लीट करणार आहोत। मच्छिंद्रजी पाटील यांना विनंती करेन की आपण रुपेशजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान करायचा आहे। त्याचबरोबर सन्माननीय भगवानजी गोंधळी साहेब समाजसेवक यांचे ते शुभागमन झालं आणि त्यांना मी विनंती करतोय मामाली गावसे त्यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं। वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे। सूर्यकांतजी म्हात्रे साहेब देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान सदाशिवजी भगत यांच्या शुभ हस्ते करणार आहोत। सूर्यकांतजी म्हात्रे साहेब यांना मी विनंती करेन की आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडायचे आणि सदाशिव भगत यांच्या शुभ हस्ते आपण हा शाही सन्मान कंप्लीट करणार आहोत। त्याचबरोबर आपल्या व्यासपीठावरती ऋतिक शेठ नागावकर हे देखील उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा देखील सन्मान करणार आहोत आणि राजेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान कंप्लीट करूयात। थँक्यू सो मच। हो टू कॉमेंट्री बॉक्स तुमच्या समोर जोडले जातील। कॉमेंट्री बॉक्स मध्ये विनोदजी पाटील सर। थँक्यू व्हेरी मच करण, थँक्यू व्हेरी मच मनीष। सामना क्रमांक या ठिकाणी सुरू आहे। रेग्युलर फॉर्मॅट मधली पहिल्या फेरीतला चौथा सामना। एका बाजूला श्री गणेश कृपा क्रिकेट संघ दिवा, दुसऱ्या बाजूला गावदेवी SP11 सोनारपाडा। त्या दरम्यान आपण बघतोय सामना सुरू आहे चौथा आणि या ठिकाणी धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय सलग दोन मोठे फटके दत्ताच्या बॅट मधून। एक आपण बघितला पॉइंटच्या वरून खेळले, त्यानंतर एक क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह आपण बघितला। दत्ता खूप चांगल्या लय मध्ये दिसतोय। आकाश वारेकर त्या ठिकाणी वरदान बैलाचे मालक आदरणीय परेश शेठ भंडारी याचकडून सलग 3 चेंडू 3 षटकार मारल्यास किंवा सलग 3 चेंडू 3 चौकार मारल्यास 5,550 रुपये देण्यात येतील। क्या बात आहे, फार मोठी रक्कम आहे। आणि बघूया संधी तर आहे, फलंदाजांनी या संधीचं सोनं करायला हवं। बैलगाड्या शर्यतीतील फार मोठं नाव। थर्ड अंपायरला रे बोलवलंय वेस्ट हाईटसाठी चेक करूया आपण। आमचे मनोज पवार सर त्या ठिकाणी आहेत। धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघतोय, बघूया या डिसिजनवरती डिपेंड आहे। नो असेल तर मग आणखीन एक धाव ॲड होईल। ॲक्शन रिप्ले मध्ये दाखवत्या सागर फराड आम्हाला। इट्स अ फेअर बॉल, प्रश्नच नाही। कधी चेंडू खाली उतरले असं स्पष्टपणे दिसतंय, पण मनात शंका असेल तर आपण DRS घेत असतो। नक्कीच इथे 12th मॅन देखील असतात, त्यामुळे आपण ते त्यांनाही दाखवतो जेणेकरून असं कोणाच्या मनामध्ये संभ्रम नको। आकाश हो बॅक टू द बॉलर, यावेळेस मात्र स्वतः धावतायत आकाश। वाईडिश मिडॉनला चेंडू गेलाय, चेंडू आतापर्यंत ठिकाणी मिळाला नव्हता, पण या दरम्यान रनिंग बिटवीन द विकेट चांगला एक धाव येते। सुरुवात चांगली आहे। धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण 12 धावा। दत्ताच्या बॅटमधून 2 चौकार आले, अप्रतिम ते फटके होते। खरं तर आकाश वारेकर सारख्या एक अत्यंत वेगवान गोलंदाजाला अशा प्रकारचे स्ट्रोक खेळणं इतकं सोपं काम नाही, पण दाखवलं त्या ठिकाणी दत्ताने। समीर स्ट्रायकिंग इनला, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट। आकाश पुन्हा एकदा हो स्लाइस करताय चेंडूला, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने पाठवलंय। फिल्डिंग खूप चांगली होते, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी भावेश होते। सिंगलने स्ट्राईक वरती आणतात दत्ताला। धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 13।
गावदेवी SP11 सोनारपाडा संघ मैदानावरती खेळतोय. टॉस त्यांच्या अगेन्स्ट गेलाय. दरम्यान सचिन पाटील नागाव यांच्या ठिकाणी आगमन झाले. संघनायक आहेत बुलेट ग्रुप दादाचे संघनायक आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी चषकाचे जनक, प्रणेते, निर्माते, उद्गाते. आत्ताच जी स्पर्धा संपन्न झाली आणि नागावनेच घरच्याच मैदानावरती आपली दादागिरी सिद्ध केली. चॅम्पियन पदावरती आपलं नाव करलं. हो हा चेंडू संपर्कात नाही आला बॅटच्या. सरळ विकेट किपरच्या हातात. या ठिकाणी आपण बघतोय षटक पहिलं संपलं. ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवतात आम्हाला सागर फराड. पोषकाला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालेला आहे आणि डावखुरे गोलंदाज नेहमीच ते अँगलिंग करण्याचा प्रयत्न करतात आपण बघितलं. आणि हा डॉट बॉल धावसंख्या 13 धावफलकावरती आपण बघतायत. सागर फराड ज्यांना आताच एक बाईक मिळाली आहे. 2 बाईक पागड्याच्या पाडामध्ये गेलेले आहेत आणि सकाळपर्यंत सेलिब्रेशन झालं का सकाळी ते पोचले घरी आणि आनंद. खरं तर बघा गाड्या पिंट्या दोषी करोडो रुपये काही जणांकडे आहेत. भरपूर पैसा आहे. गाड्या दारामध्ये 4 व्हीलर काही जणांच्या 4-4 लागल्या आहेत. बाईक दादा असतील अशी काही लोक आहेत. पण ही बाईक जेव्हा तुम्हाला तुमच्या कर्तृत्वावरती मिळते किंवा एखाद्या खेळामधून ती मिळत असते किंवा तुमच्या कलेमधून तो आनंद खरं तर पैशात मोजता येत नाही. गाड्या काय आता प्रत्येकजण आता सायकल कोण चालवतो तुम्ही सांगा मला पिंट्या दोषी. आताचे मुलं जेव्हा जाणटी होतात तेव्हा डायरेक्ट काही जणांना तर विचारा आम्ही डायरेक्ट बाईकच शिकलो म्हणतात. सायकल कोणालाच येत नाही. पूर्वी सायकल मिळणं देखील भाग्याची गोष्ट असायची. बॉलिंगवरती परिवर्तन त्या ठिकाणी आपण बघतात. बॉलिंगसाठी सूरज चौथीला या ठिकाणी आणलेले. पहिले षटक 13 धावा आलेले आहेत. एकही विकेट नाही. चांगली सुरुवात मैदानावरती. हे दोन्ही ओपनर जे रेग्युलर ओपनिंग करत आलेले आहेत आपल्या कारकिर्दीमध्ये अनेकदा दोघांनी खोऱ्याने धावा केलेल्या आहेत आणि चांगल्या पद्धतीने बॅटिंग झाली आहे पहिल्या ओव्हरमध्ये. बघूया सूरज चौथे काय करतात. 13 धावा आलेल्या आहेत. प्रोजेक्टेड स्कोअर पहिल्या ओव्हरनंतर तो 65 दाखवतोय. तो मागे पुढे होतो. ओहो वेगवान चेंडू संपर्क नाही. बॅटचा स्विंग बघा मोठ्या बॅकलिपने खेळले होते पण संपर्क नाही झाला. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलेला आहे. डॉट बॉलने सुरुवात करते सूरज चौथे. खेळपट्टी आपण बघतोय की आज संध्याकाळपासून गोलंदाजांना मदत करते. 38-39 धावाही करणं कठीण आहे. मगाशी तर 33-34 धावा करू दिल्या नाही. काय बेतवड्याने सगळ्यांनाच धक्का दिला आश्चर्याचा. बामाली संघाला 34 धावा करू दिल्या नाही. हा चेंडू फाईन लेगला येतोय. वेग होता फक्त दिशा. चेंडू फार वेगाने फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर. HBM चौकार. परेश दादा भंडारे या ठिकाणी उपस्थित आहेत. सलग 3 चौकार सलग 3 षटकार 5550 रुपये फार मोठी रक्कम आहे. पण बघूया इथून कुणाला प्राप्त होते का. त्यासाठी 3 चौकार 3 षटकार मारावे लागतील. ओहो कट करायचं होतं. जागा बनवण्याचा प्रयत्न पण ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर चेंडू निघालाय. त्याच कारणास्तव अंपायर सांगतायत हा वाईट बॉल आहे. वाईटच्या आधाराने धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 18 धावा. सूरज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. खराब चेंडू होता. दिशेपासून भरकडले आणि त्याच कारणास्तव अंपायरने दंडित केला. पुन्हा एकदा सूरज राऊंड द विकेट. स्ट्रायकिंग इनला बॅट्समन समीर पाटील. हो केलाय आणि हा त्यांचा अत्यंत आवडता फटका. चेंडू पाठवलाय सीमारेषे बाहेर. येतो HBM चौकार. काय सुंदर फटका आणि काय जबरदस्त कॅमेरावर. 12:30 झालेत पण आमचे सगळे कॅमेरामॅन डोळ्यात तेल टाकून काम करतात. आमचे अंपायर काम करतात. संपूर्ण स्टाफ आमचा चांगल्या पद्धतीने काम करतो. स्ट्रेट ड्राईव्ह मिड ऑफला फिल्डर होते त्या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय पण तितक्याच वेगाने जलद गतीने धाव पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण झाली ती म्हणजे 23 धावा झाल्यात. खूप चांगली पार्टनरशिप मैदानावरती आपण बघतायत. आमचे ऑपरेटर सध्या सागर आहेत. कॅमेरामॅन नीरज फंडार संस्कार उर्फ पपलू, भावेश ठाकरे, यश, अतिश ही आमची टीम
सुंदर काम करते. हो यावेळेस मात्र पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. टायमिंग तितकं चांगलं झालं नाही. इनफिल्डच्या वरून पाठवायचं होतं थेट सीमारेषे बाहेर, पण तसं घडलं नाही. आणि अशा प्रकारे पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज दत्ता ठाकूरच्या खेळीचा अंत ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवत आहेत कशा पद्धतीने बाद झाले. खूप वर गेलं, एलिव्हेशन त्या ठिकाणी प्राप्त झालं नाही आणि त्या ठिकाणी झेल टिपलाय क्षेत्ररक्षक रोशन. नक्कीच माणुसकीची खाण होती आणि त्याचबरोबर दिलदार असं व्यक्तिमत्व म्हणून स्वर्गीय रतन शेठ पाटील यांची ओळख होती. आणि त्यांच्याच प्रेमाखातर या मंचावरती आज तिसऱ्या रात्रीमध्ये आपण अनेक मान्यवरांची गर्दी बघितली. क्रिकेटसाठी तर अनेक जण या ठिकाणी आलेले आहेत, पण जे मान्यवर आपण बघताय स्वर्गीय रतन शेठ पाटील यांनी जी नाती जोडली होती, मैत्रीचे असतील, आपुलकीचे असतील, हे सगळी मंडळी या ठिकाणी मंचावरती आपण भरपूर संख्येने बघितले. शेवटच्या रात्रीमध्ये तर या व्यासपीठ फुलताना भरताना तुम्हाला दिसेल. न्यू बॅट्समन मैदानावरती सिद्धेश येत आहेत, त्या ठिकाणी आपण बघतायत जे टॉससाठी आले होते, कॅप्टनच्या भूमिकेत होते. मगाशी सांगितलं की परफॉर्मन्स थोडासा यंदा आमचा खालीवर झाला आहे, काही फिटनेसचे इश्यू देखील आहेत. संघनायक समीर पाटील देखील थोडेसे अनफिट होते आणि या गोष्टी होत असतात. खेळाडू म्हटलं की दुखापतच्या बाबतीत नेहमीच आपण बघत असतो की प्रत्येकाच्या बाबतीत त्या गोष्टी घडत असतात. बघूया सिद्धेश क्षेत्ररक्षणाची पाहणी करतोय. अत्यंत जबरदस्त असा बॅट्समन. दत्ताच्या बाद होण्याने त्याला मैदानावरती यावं लागलं. पहिले यश सूरजला प्राप्त होते. सूरज पुन्हा एकदा हो यावेळेस मात्र चेंडू संपर्कात नाही आला. गुड लेंथवरनं तिथून टॉस झालाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आपण बघतोय आणि अशा प्रकारे रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू घेण्यात आलाय वाईडसाठी. तर बॅटिंग साईडने तो रिव्ह्यू घेतलाय. पंचांच्या निर्णयाविरुद्ध त्याला चॅलेंज केले पंचांच्या निर्णयाला. आणि बघूया चेक करतील मनोज पवार त्या ठिकाणी आहेत. वाईट आहे की नाही, दूध का दूध और पाणी का पाणी त्या ठिकाणी केलं जाईल. कुणावरही कुठला अन्याय होणार नाही, पारदर्शकता यावी यासाठीच आपण या सगळ्या यंत्रणेचा वापर करतोय. फेअर बॉल आहे आणि हा दुसरा रिव्ह्यू आपण बघताय त्या ठिकाणी अनसक्सेसफुल झालेलं आहे. आणि अशा प्रकारे आपण बघतायत हे षटक संपलंय. धावपलकावरती 23 पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. आपण बघितलं 13 या ओव्हरमध्ये केवळ 10 धावांची गती आपण बघतोय या ठिकाणी प्रति ओव्हर मागे. बघा अंपायरच्या निदर्शनात ही गोष्ट आणतो की एकच रिव्ह्यू आहे, तो मगाशी बीमरचा होता, तो अनसक्सेसफुल झाला होता. बॅटिंग रिव्ह्यू होता की अंपायर रिव्ह्यू होता? चला स्टॉप वॉच सुरू आहे. बघा वेळ जास्त घेऊ नका. 11 मिनिटं झाल्यात 2 षटकं घेण्यासाठी. खरं तर 10 मिनिटं घ्यायला हवी होती पण जास्त घेतलेली आहेत. तर 20 मिनिटात जर 4 ओव्हर कंप्लीट झाला तर एक प्लेअर आतमध्ये येईल. बॉलिंग मार्कवर आकाश, लेफ्ट आर्मवरती विकेट. हो हवेत आहे. इथून मात्र जेलची शक्यता होती पण फिल्डर खूप मागे होते कव्हर पॉईंटला. तोपर्यंत एक धाव इथून पूर्ण करतोय समीर पाटील. दुसऱ्या बाजूला स्ट्राईकला सिद्धेश येतोय. मगाशी आपण बघितलं की कमी धावसंख्येवरती कसं लढायचं बेतवडेने एक आदर्श तयार केला. 33 धावांचं 34 धावांचं संरक्षण केलं. 29 वरती थांबवलं बामालीला. आणि अशी मॅच जिंकणं एक वेगळी मजा असते. बॉलिंगमध्ये मॅच जिंकणं एक वेगळा आनंद असतो प्रत्येक टीमसाठी. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. अपील तर झालाय, पंचांनी ते नाकारलंय. आणि अशा प्रकारे एक धाव पूर्ण धावसंख्या धावपलकावरती आपण बघतो. एकूण झाली ती म्हणजे 25
षटक क्रमांक 30 सुरू आहे. रात्रीचे 12:30 वाजून गेलेत, पण प्रेक्षकांची गर्दी आपल्याला तरीही बघायला मिळते. काही जणांना रात्रीचा वेळ मॅनेज होतो, कारण अख्खा दिवस काम करून येणारी मंडळी संध्याकाळी किंवा रात्री मॅचचा आनंद घेऊ शकतात. काही जण आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. हा चेंडू सरळ निघतोय विकेट किपरच्या हातात. आणखीन एक डॉट बॉल. वेगा बरोबर अचूकता असेल, भेदकता असेल तर यश हमखास मिळतं. हा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर खोलवर टप्प्याचा होता. डॉट बॉल. आकाश वारेकर तर कामामुळे आकाशला फारसा वेळ टीमसाठी देता येत नाही. नाईट क्रिकेट आहे म्हणून त्याला यायला शक्य झालं नाही. या संघासाठी आकाश जेव्हा पहिल्यांदा नव्याने टीममध्ये आला होता, नवीन होता, तेव्हा सगळ्यांनी भरभरून कौतुक केलं, पण वेळ देणं त्याला कठीण जातं. त्याने मागेही आम्हाला सांगितलं की वेळ मिळत नाही दादा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. अपील बघा, लॉंग ऑफवरनं अपील करतायत फिल्डर. आणि या ठिकाणी काय घडतंय, फलंदाज बाद होतोय, त्या ठिकाणी धक्का लागतो मैदानावरती. दुसरा ॲक्शन रिप्लेमध्ये बघूया नेमकं काय घडलं होतं खेळपट्टीवरती. गोलंदाज आकाश येत आहेत लेफ्ट आर्मवरती विकेट. हा चेंडू बघताय आपण. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक होता, संपर्क नाही झाला. आणि बघा पुढे निघून आले समीर, आणि दुसऱ्या बाजूने रिस्पॉन्स मिळाला नाही, कारण चेंडू सरळ गोलंदाजच्या हातात. आणि अशा प्रकारे समीर बाद होत आहे. दुसरा धक्का मैदानावरती लागतोय. गावदेवी SP11 सोनारपाडा टीमला धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण 25. आणि चांगला डिसिजन होता आकाशचा, स्वतः धावत गेले होते. बऱ्याचदा डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न किंवा थ्रो जेव्हा करतो तेव्हा तो थ्रो कलेक्ट नाही झाला तर ती संधी मिळते बॅट्समनला क्रीजमध्ये येण्याची. त्यामुळे स्वतः धावत गेला, तितका वेळ होता आकाशकडे. न्यू बॅट्समन मैदानावरती विकी कोकाटे. हे देखील एक नवीन नाव आहे, नवीन चेहरा आहे, आणि टॅलेंट भरपूर आहे. पण बघूया सिद्ध करतायत का स्वतःला आकाश. हो काय गोलंदाजी, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते आणि आत्मविश्वास वाढतो. जेव्हा फलंदाजाला तुम्ही बीट करता, विकेट घेता, तेव्हा कॉन्फिडन्स लेवल इतका वाढतो. विकेट हे टॉनिकचं काम करताय, डॉट बॉल हे टॉनिकचं काम करतात बॉलरसाठी. आणि बघा आत्तापर्यंत या ओव्हरमध्ये गोलंदाजी अप्रतिम झाले. 1.5 षटकं आत्तापर्यंत त्याने फेकलेली आहेत. आणि या ओव्हरमध्ये 2च धावा दिल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 13 होत्या, पण पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले होता. या ओव्हरमध्ये आपण बघताय क्षेत्ररक्षण विस्फारलेलं आहे. आणखीन एक डॉट बॉल. विकी कोकाडेला चेंडू समजलाच नाही, उमगलाच नाही, सरळ विकेट किपरच्या हातात. अशा प्रकारे या षटकाची समाप्ती. या ओव्हरमध्ये केवळ धावा आलेल्या 2. एकूण 2 षटकं हाताळली. आकाश वारेकरने 15 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल रेट त्याचा 7.5चा राहिला. विकेट नाही मिळाली, पण हरकत नाही, धावा फार कमी खर्च केल्या. 3 ओव्हरमध्ये 25 आहेत, ज्या 2 ओव्हरमध्ये 23 होत्या. चांगला कमबॅक मैदानावरती दिवा संघाचं. दिवा संघ एक असा संघ आहे की कधी कुणाला पराभूत करेल त्याचा नेम नाही. जेव्हा ते फॉर्ममध्ये असतात तेव्हा मात्र ते जबरदस्त क्रिकेट सादर करतात. आणि नाईटमध्ये काही संघ तर आपण म्हणतो की RCC पेड राहतो की कातील. काही टीम अशा आहेत की रात्री खूप भयानक असतात. तसे रात्री काही निशाचर बाहेर निघाले की ते घातक ठरतात. तशा काही टीम्स आहेत तर नाईट टुर्नामेंटमध्ये नेहमीच प्रभावित करतायत. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी आपण बघतोय दीपकला आणलेले. दीपक उर्फ काका, सगळ्यांच्या परिचयाचा काका या नावाने प्रसिद्ध आहेत. लेफ्ट हँडेड दीपक. स्टॅकिंगला आपण बघतोय सिद्धेशला. यावेळेस आपण बघताय सुरुवात बघा दीपकची डॉट बॉलने होते. आपण पहिल्या मॅच पासून बघतो की धावा फारशा झाल्या नाहीयेत. एक मॅच अशी होती दातिवलीची की जिथे 62 धावा बघितल्या, नागावने 57 केल्या, पण चेसिंग करताना फार कठीण जातं. पण तरी सुद्धा इथून मात्र चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट पाठवलाय सीमा पार. बऱ्याच वेळानंतर कुठेतरी तो दुष्काळ पडला होता. इथून मात्र या 6 धावांची ही गरज होती. आणि हा षटकार आल्यानंतर धावसंख्या धावपलकावरती आपण बघताय जाऊन पोहोचले ते 31च्या घरात. क्या बात आहे. आम्ही म्हटले की RCC पेट राहतो की गातील, त्यांनी गौतमी पाटीलचं गाणं सादर केलं. जे आमचे अत्यंत हुशार आहेत, त्यांना माहीत आहे कुठे कुठलं गाणी लावायचं आहे, तयारीत आहेत ते. ही टेक्निक किंवा हे
तंत्र प्रत्येकाकडे असायला हवं आणि समयसूचकता असणं फार गरजेचं आहे. चेंडू कधीही फुटला, खराब झाला तर नवीनच चेंडू दिला जाईल. धावसंख्या धावफलकावरती 31, बॉलिंग मार्कवर तयार. पुन्हा एकदा दीपक, पहिला चेंडू डॉट, त्यानंतर आपण बघतायत हा षटकार. तर चेंडू आलेले आहेत आणि गाड्यांच्या लाईट्स ज्या असतील त्या बंद करा प्लीज. पण जे जात असतील तर मग त्यांना ती लाईट चालू ठेवावीच लागेल. पहिला बॉल डॉट फेकल्यानंतर आपण बघतोय पुढचाच बॉल अगदी बॅटच्या रडारमध्ये दिलाय आणि षटकाराने सिद्धेशने मात्र आपण बघतो धावसंख्येला वैयक्तिक स्वतःची 7 वरती नेली आहे. संघाला 30च्या पुढे चांगलं कमबॅक त्या ठिकाणी आपण बघतायत. थोडासा दूर ठेवला, मागचा चेंडू माहिती आहे दीपकला की आपण पुढ्यात दिला होता. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न करतायत. यष्टांच्या मागे विकेट किपर त्या ठिकाणी बघतोय आपण. संकेतला क्लोज किपिंग करतायत. अंडरआर्म क्रिकेटमधलं हे फार मोठं नाव संकेत. हो हो हो, यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट, A1 क्वालिटीचा HBM षटकार. त्यातला चेंडू होता, वेगवान होता, पण टायमिंग सुपर. सिद्धेश यासाठी जाणला जातो. मोठमोठे षटकार मारण्याची कला त्याला आत्मसात आहे. टायमिंग खूप सुंदर होतं दोन्ही फटक्यांमधला. आणि जिथे आपण बघितलं की मागच्या काही मॅचेसमध्ये मोठे फटके आपल्याला फारसे बघायला मिळाले नाही, तिथे सिद्धेशने मात्र याच एका ओव्हरमध्ये काकावरती आक्रमण केले. 0-6 0-6 अशा प्रकारचं षटक आत्तापर्यंत. हो हो, यावेळेस पुन्हा एकदा आपण यावेळेस लेंथ बघा. मिडल स्टंपवरनं चेंडू बाहेर काढतायत. लेंथमध्ये बदल, दोघांमधली कॉन्टॅक्ट जबरदस्त रंगते. आणि या ठिकाणी आपण बघताय 06060 जणू का एखादी ISD हा नंबर आपण बघताय, इंटरनॅशनल नंबर. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा. हो हो, पुन्हा एकदा बीट केलंय. आणखीन एक डॉट बॉल. आणि काय गोलंदाजी झाली आहे बघा या ओव्हरमध्ये. अप्रतिम कमबॅक राहिला. 2 षटकार जरूर आले पण 4 चेंडूही डॉट फेकलेले आहेत. 12 धावा आल्यात. धावसंख्या 4 ओव्हरमध्ये 37. धावांची गती आपण बघतो 9.25 प्रति ओव्हर मागे. प्रोजेक्टेड स्कोर जो पहिल्या ओव्हरमध्ये 65 दाखवत होता, जेव्हा 13 आल्या होत्या, तो मात्र आपण बघतो या ठिकाणी दाखवतोय 46. पण 46 पुरेशा असतील का? असू शकतात. जसं बेतवड्याने 34 करू दिल्या नाही. सोनारपाडाकडे चांगली गोलंदाजी जर असली, चांगली गोलंदाजी जर झाली तर मात्र तेही या मॅचमध्ये रंगत आणू शकतात. धावा 37 आहे धाव फलकावरती, 2 विकेटच्या मोबदल्यात. आणि बॉलिंगसाठी त्या ठिकाणी तयार होतोय अनिकेत. फिरकी आक्रमण. या संघाचा अत्यंत अनुभवी खेळाडू, नेहमीच जो आपण ज्याला स्लॉगरमध्ये नेहमी बघत आलेलो आहे. आणि फिंगर रोल करतो. मनगडच्या साहाय्याने चेंडू वळवण्याची कला त्याच्याकडे आहे. आणि त्यामुळे तो फिल्डिंग सजवतोय ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करणार आहे. आणि गोलंदाज तोच खरा असतो, त्याला माहिती असते की मी आता काय टाकणार आहे, तशा पद्धतीने मला फिल्डिंग लावायची असते. नाहीतर बऱ्याचदा काय होतं की गोलंदाज बॉलिंगसाठी तयार आणि कुणीतरी भलताच फिल्डिंग लावत असतो. पण गोलंदाजाने खऱ्या अर्थाने फिल्डिंग लावणं गरजेचं. वेळ जास्त घेऊ नका दिवा टीम. अनिकेत. हो हो, यावेळेस मात्र आपण बघताय धावचीची संधी आहे. आणि काय घडलंय, लवकर या ठिकाणी लावायचं होतं. अनिकेतने चूक केली कारण सिद्धेशला बाद करायचं होतं. सिद्धेशसाठी इथून मात्र विकी कोकाटे स्वतःच्या विकेटला सॅक्रिफाईस करतो आणि मैदानावरती 3रा धक्का. न्यू बॅट्समॅन राहुल केणे मैदानावरती होते. विकी परतलाय पण सिद्धेशला स्ट्राईक हवी होती, ती त्याने या ठिकाणी प्राप्त केलेली आहे. 37 वरती 3रा गडी बाद झालाय. गावदेवी SP11 सोनारपाडा संघ मैदानावरती खेळतोय. आजच्या रात्रीतील हा रेग्युलर फॉर्मॅटमधील आपण बघतोय. पहिल्या फेरीला 4था सामना, यानंतर 2ऱ्या फेरीला प्रारंभ होईल. नागा वर्सेस दातिवली ही पुढची मॅच असणार आहे.
तर दोन्ही कॅप्टननी तयार राहायचे. नागाव आणि दातिवली एक जबरदस्त बॅटल तुमच्या समोर येईल. या आधीच्या मॅच मध्ये बेतवडे जिंकलाय. यातून जो विजेता असेल तो बेतवडेशी फाईट करेल. हो 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 स्ट्राईक का घेतली आणि त्यासाठी विकीला का इथून पाठवलं याचं उत्तर मात्र देत असताना सिद्धेश पाटील ठोकतोय हा षटकार. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला आणि हे नाव देखील संपूर्ण महाराष्ट्रात गाजतं. जसं परेश भंडारी अनेक आपण बघतात. वरदान देखील तितकाच प्रसिद्ध आहे आणि याच बैलाचे मालक या नंदीचे मालक आदरणीय परेश शेठ भंडारी यांच्या वतीने 3 षटकार सलग ठोकले. 3 चौकार ठोकल्यास 5,555 रुपये दिले जातील. त्याला बॉल पाठवून द्या दुसरा. आता तो आणायला कोण जाईल माहिती नाही. इतक्या अंधारात व्हॉलेंटियर आहेत पण अंधारात शोधणं देखील तितकं सोपं काम नाही. आणि मॅच बॉल प्रत्येकाला हवा असतो कारण त्या बॉलवरती पिंट्या दोषी विश्वास बसलेला असतो की तो बाहेर जाईल कारण इतकी आधी तो चॉईस केला असतो. आणि षटकार बघा तिसरा आलाय या इनिंगमध्ये सिद्धेशच्या बॅटमधून. 19 मध्ये खेळतोय. सिद्धेशला माहिती आहे शेवटचं षटक आहे. इथून जितके जास्त मोठे हिट येतील संघासाठी सेकंड इनिंगमध्ये गोलंदाजाला लढण्यासाठी ती एक ताकद मिळेल. त्यामुळे हे षटकार आता बघूया किती येत आहेत. अनिकेत पलटवार करेल का कारण आपण बघूया 4 चेंडू शेष आहेत. स्ट्राईकला सिद्धेश. हो 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 किती लांब गेलाय बघूया. नाही उंच आहे. झेल त्या ठिकाणी स्वीकारलाय. परतावा लागेल सिद्धेशला. चांगलं कमबॅक झालंय. अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न झाला. ॲक्शन रिप्ले मध्ये दाखवत आहेत काय घडलं होतं. हा चेंडू लेग ब्रेक भरपूर जास्त टर्न झाला होता पण तिथूनच त्याला उचललं होतं. खूप उंच गेला हा चेंडू आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल टिपताय. अल्पेशने झेल टिपलाय. फलंदाज बाद. त्यानंतर बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटल्याने त्यानंतर आपण बघितलं संपूर्ण जगभर बैलगाड्या शर्यतीची क्रेज वाढत गेली. क्रिकेटपेक्षा जास्त गर्दी बैलगाडा शर्यतीच्या अड्ड्यावरती असते. आपण बघतो पिंट्या जोशी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात आणि ही क्रेज वाढत चालली. आता मॅन ऑफ द सिरीजलाही नंदी दिले जातात आदत बैल. ओहो फुल टॉस होता. संपर्क नाही झाला. चेंडू गेलाय गलीच्या दिशेने. लेग बायचा इशारा अंपायर करतायत. संधी होती मोठा शॉट खेळण्याची. न्यू बॅटर मैदानावरती आपण बघतायत. ऋषिकेश त्या ठिकाणी आलेले आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झाली ती म्हणजे 44. पिंट्या जोशी स्कोरच्या भूमिकेत. कुठे विचार केला होता की पिंट्या जोशी कॉमेंट्री करेल. कुठे विचार केला होता की स्कोरिंग करेल. कुणी विचार केला होता अंपायरिंग करेल पण नाही पिंट्याने या सगळ्या गोष्टींना सुरुवात केली. हा चेंडू बघूया वाईड बॉलचा इशारा अंपायर करतात आमच्या दिशेने. राऊंड विकेट आले होते. पिचिंग आपण बघितली तर ही ऑफ स्टंप वरती होती. तिथून तो जास्त बाहेर निघालाय. हो हो आणखीन एक चेंडू बाहेर निघणारा पण यावेळेस लाईन लेन अत्यंत चांगली होती त्यामुळे अंपायरचा कुठलाही सिग्नल आला नाही. डॉट बॉल. शफल भरपूर झाले होते. राहुल केने त्यांना फॉलो केलं होतं. हा चेंडू समोरच्या दिशेने खेळत आहेत. फिल्डर आहे त्या ठिकाणी लॉंग ऑनला. लॉंग ऑन वरनं जातात वाईटिश लॉंगॉनच्या दिशेने. 2 धावा इथून पूर्ण करतील आणि 2 धावेच्या मदतीने बघा 3ऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि या ठिकाणी विकेट स्वतःची नाक गमावलेली आहे. तर विकेट्सला फार महत्त्व आहे कारण शेवटच्या टप्प्यामध्ये विकेट्स आपल्याला आठवतात की आपण विनाकारण का विकेट गमावले होते. जेव्हा सामना टाय होण्याच्या मार्गावरती येतो तेव्हा आपण विकेट्स बघतो. विकेट समान असल्यावरच आपण नाणेफेकीचा विचार करतोय. अशा प्रकारे पहिलं सत्र या ठिकाणी संपलेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती 47 आहेत
48चं टार्गेट चेस करायचं विजयासाठी मैदानावरती श्री गणेश कृपा दिवा या संघाला हे टार्गेट चेस करायचं आहे. पण बघूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती, जिथे पुन्हा एकदा दोन संघ मैदानावरती उतरतील. या ब्रेक नंतर एका बाजूला धावा करण्यासाठी संघर्ष असेल, दुसऱ्या बाजूला धावा रोखण्यासाठी संघर्ष. पण या संघर्षाचं रूपांतर विजयात कोण करणार याचं उत्तर मात्र खेळाच्या उत्तरार्ध तुम्हाला मिळेल. आणि खेळाचं उत्तरार्ध कसं असेल या ऐकूया आपण. भिवंडी तालुक्याचा एक सुमधुर आवाज, ज्या आवाजाने अनेक स्पर्धा गाजवल्या, अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये जो आवाज धुमधुमताना आपण बघितला, असे अत्यंत टॅलेंटेड कॉमेंटेटर मोनिश पाटील यांना आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. पूर्ण करणार आहोत. या नागाव आणि दातुलीचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. तर आदरणीय परिषदा भंडारी यांना विनंती करतो की आपण या आपल्या शुभास्ते आपण टॉस करायचं आहे. परिषदा भंडारी आमच्या सोबत आहेत. गोल्डन मॅन, गोल्डन हार्ट, त्यांच्या शुभास्ते आपण करूया टॉस. हेड टेल आहे. छापा कॉल केलाय आणि आलेला आहे छापा. डिसिजन फिल्डिंग. काय सांगशील, पहिल्या मॅचमध्ये विजय प्राप्त केलाय आणि नक्कीच सूरज म्हणतात की मी जातोय, मला जास्त बोलायचं नाही. किती समाधान आहेस पहिल्या मॅचमध्ये विजय प्राप्त केलाय? बघूया, चांगलं चालू आहे टीमचं. कसं वाटतं मैदानात उतरल्यानंतर काय फरक जाणवतो डे आणि नाईट या फॉर्मॅटमध्ये? तुला काय वाटतं की काय फरक जाणवतो? नाईट टुर्नामेंटला खेळायला मजा येते, पण एकच आहे, झोपायची वाट लागते. नक्कीच नक्कीच. नाईट स्पर्धा खेळताना मजा तर येते, पण झोपेची वाट लागते, हरकत नाही. पण कधीतरी खेळावं, नाईटचाही आनंद घ्यावा. तर टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की टॉस दातिरीच्या बाजूने लागलेले आहे. त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, नागावला करायची बॅटिंग. या नंतरच्या मॅचमध्ये 4 ओव्हरची मॅच असणार आहे. त्यामुळे आपण कॉमेडी बॉक्समध्ये ऐकूया आपण मोनिश पाटील यांचा आवाज. थँक्यू सो मच. वेलकम ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय जय औद्योगिक क्रिकेट संघ शिरडोन बी आयोजित स्वर्गीय रतन शेटपाडे स्मृती चषक 2025 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. तिसरा दिवस, तिसरी रात्र, 9 मार्च ते 14 मार्च स्पर्धेचा आपण कालावधी पाहतो. आणि या स्पर्धेमध्ये टोटल जर बघितलं गेलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 1 लाख, दुसरं 50,000, 25 आणि 25 असे तिसरा आणि चौथा क्रमांकाचं पारितोषिक पाहतोय. ज्यामध्ये 32 संघ रेग्युलरचे खेळताना पाहतोय आणि 40+ जर विचार केला तर 24 संघ टोटल 40+ खेळताना. आणि मालिकावीर सर्वांचं लक्ष लागलंय त्या बाईकवरती. बेस्ट बॅटरसाठी सायकल देखील आहे, गोलंदाजासाठी कूलर आणि क्षेत्ररक्षणासाठी शूज आहेत आकर्षक. असे एकंदरी या स्पर्धेमध्ये आपल्याला पारितोषिकं पाहायला मिळतात. आणि रेग्युलरची मॅच मधली आपल्याला पाहायला मिळते एका बाजूने दिवा आणि दुसऱ्या बाजूने SP11 सोनारपाडा. या दोन संघांना लढताना पाहतोय. प्रथमतः पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना 47 धावा फलकावरती बनवल्या. 48चं टार्गेट आहे आणि हे 48चं टार्गेट मनामध्ये ठेवून दिवा संघाकडनं 2 ओपनिंग पार्सचे जोडी सध्या मैदानामध्ये पाहतोय. स्ट्रायकर एंडवरती सुमित आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती अनिकेत. सुमित आणि अनिकेतची जोडी. आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिलं घेऊन बॉलिंग ट्रॅकवर समीर पाटील तयार सोनारपाडा संघाकडनं. या हंगामामध्ये सोनारपाडा संघाचा खेळाडूने स्ट्रगल करताना आपण पाहिलं. इंजुरीला देखील सामोरे गेले होते. 2 ते 3 खेळाडू जे होते ते इंजुरी होते आणि त्यानंतर स्वतःला आता बॅक करतायत. पण सध्या या स्पर्धेमध्ये संपूर्ण पॅक टीम आहे, त्यामुळे एक्सपेक्ट करतील की एक चांगला खेळ होईल आणि 48 धावांचा लक्ष्य जो आहे तो डिफेंड करतील या 5 षटकांमध्ये. मागची मॅच कोणी विचार केलेलं की 30 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज असताना ती मॅच जी आहे ती शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचली आणि 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना
ती मॅच जाऊन पोहोचली 1 चेंडू आणि 5 धावांवरती. उल्लेख केला होता ना की मगाशी की बघा कासव आणि ससाच्या शर्यतीमध्ये कासवाला माहिती होता की ससा जिंकेल, ससा फास्ट आहे, पण कासव का जिंकला तो शेवटपर्यंत चालत राहिला. आणि बेतावडे संघाने तेच केलं होतं की रिझल्टचा विचार न करताना शेवटपर्यंत चालत राहिले आणि अखेर विजयाचा शंखनाद पाहिला. बॉल तयार, अपसमचा बाहेर चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला गेला आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपात 48 धावांची मॅच सध्या पाहतोय. टाइम देखील ऑन झालाय. पहिला चेंडू पडलाय समीरच्या माध्यमातून डॉट आणि निर्धाव चेंडूची समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती सध्या तरी 0 आकड्यावरती. सुमित आहेत स्ट्रायकर एंडवर. डावखुर आताचा बॅटर ऑन साइडला फिल्डिंग सेटअप पाहू शकाल. मिड विकेट आणि लॉंग ऑफ. ऑन साइडला खेळायचं आहे. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक तिथे कलेक्ट करतात. बॉलला फेकी लगेचच झाली आणि तास दरम्यान धावसंख्या फळकावरती 1 बनवली जाईल. श्री गणेशा केला जातोय. खातं उघडलं जात आहे. धावसंख्या 1 आकड्यावरती. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत आहे लाईव्हच्या माध्यमातून आणि इथे पोहोचलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रेक्षक जर बघितलं गेले तर मोतीबिंदू असतात या स्पर्धेचा. प्रेक्षकांना विना स्पर्धेला मजा नाही आहे आणि हे प्रेक्षक वर्ग इथपर्यंत अगदी वेळ जर बघितला गेला तर 12:54 झालेत आणि अजून देखील या क्रिकेटला सपोर्ट करण्याकरिता इथपर्यंत पोहोचल्यात. आभार व्यक्त करूयात की आमच्या स्पर्धेवरती तुम्ही एवढं भरभरून प्रेम दिलंय. गरजेचं आहे कारण की एक मोठी मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण जय गावदेवी क्रिकेट संघ शिरडोन बीच्या माध्यमातून पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या फळकावरती 1 आकड्यावर. स्ट्रायकर एंडला आता अनिकेत. शफल केलं होतं. ऑन साइडला खेळायचं होतं पण बॅटचं आणि बॉलचं कनेक्शन कोणत्याच प्रकारचं नाही आणि त्याच दरम्यान डॉट बॉल निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळेल आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा 1 आकड्यावरती. सुरुवात जर वीक झाली बॅटरकडनं, सुरुवातीला धावा नाही बनल्या तर मग दबाव येऊ शकतो. स्पेशली पॉवर प्लेचं षटक कंप्लीट झाल्यानंतर मग आणखी जास्त दबाव वाढेल. पण त्यामुळे पॉवर प्लेला एक चांगला स्टार्ट, एक चांगली सुरुवात फार गरजेची आहे दिवा संघाच्या बॅटर करता. पायावरती टाकायचा प्रयत्न होता. हलक्या पद्धतीने चेंडूला खेळून काढला गेला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक फील्ड करेपर्यंत 2 धावा इझिली कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावांच्या मदतीनं आतापर्यंत चेंडू फेकून झाले टोटल 4 आणि धावसंख्या फळकावरती विदाऊट लॉस 3 या आकड्यावरती पाहतोय. याआधी 1 सिंगल आलेली, आता डबल आली आणि टोटल धावा फळकावरती 3 या आकड्यावर. आतापर्यंत कंट्रोलमध्ये गोलंदाजी करताना आपण समीरला पाहतोय. फारसा रूम क्रिएट करून दिलेला नाहीये किंवा फारसा मोठा फटका खेळण्याकरिता बॅटरला संधी निर्माण करून दिलेली नाहीये आतापर्यंत. 4 चेंडू फेकून झालेत आणि 4ही चेंडू जर बघितले गेले तर टप्पे चांगले ठेवलेत. नियंत्रणामध्ये टप्पे आहेत. लेंथ चांगली आहे, लाईन चांगली आहे, स्पीडचा चांगला वापर केला जातो, व्हेरिएशन्स चांगले आहेत आणि त्याच्याच माध्यमातून आतापर्यंत चांगली गोलंदाजी SP11 सोनारपाडा संघ. आणखी एक चांगला बॉल आहे. इथे जर बघितलं गेलं तर पुन्हा एकदा बॅटरला स्ट्रगल करता पाहायला मिळालं. थोडंसं स्ट्रगल केलं बॅटिंग ऑर्डरमध्ये या दोन्ही बॅटर्सने. सुमितने आतापर्यंत 2 चेंडू फेस करताना 1 धाव बनवली आणि अनिकेतचा जर विचार केला तर त्याने 3 चेंडूंना फेस केले आतापर्यंत आणि 2 धावा बनवल्यात. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 वरती 0 सध्याची परिस्थिती पाहतोय. दबाव टाकण्याचा प्रयत्न SP11 सोनारपाडा संघाकडनं दिवा संघाच्या बॅटर्सवरती आणि SP11 सोनारपाडा संघाचे प्रमुख खेळाडू समीर पाटील आणि या संघाचे पुरस्कृती देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो हा संघ बांधला गेला आणि त्यांच्या माध्यमातून हा संघ पुढे चालवण्याचं काम केलं जातोय. शेवटचा अंतिम बॉल स्वीट पद्धतीने स्वीप केलं आणि स्क्वेअर लेगला बॉल निघून जातोय. बेधडक चौकार. धावा 4 येतोय HBM चौकार. बैलगाडा शर्यत मागचा 3-4 वर्षांपासून जर बघितलं गेलं तर या क्षेत्राला देखील प्रसिद्धी खूप सारी लाभली आहे. खूप सारे प्रेक्षक, खूप सारे या क्षेत्राचे चाहते तिथपर्यंत पोहोचत असतात आणि ट्रेंडवरती आहे सध्या बैलगाडा शर्यत आणि तेच आपण
वरदान बैलाचं सॉन्ग आपल्यापर्यंत पोहोचवला गेलं डी जॉकीच्या माध्यमातून. त्यांचा देखील धन्यवाद आपण आभार व्यक्त करूयात. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती पाहतोय. टार्गेट आहे 48 आणि ते पाठलाग करताना 7 आकड्यावरती, ज्यामध्ये अनिकेतच्या बॅटमध्ये एक शेवटच्या अंतिम बॉलवरती चौकार आला, तो स्क्वेअर लेगला आणि त्याचाच मुळे धावसंख्या ज्या आहेत त्या 7 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. पण कौतुक करावं लागेल गोलंदाज समीरचं, चांगली गोलंदाजी केली. पॉवर प्ले मध्ये पकडून चेंडू हाताळले गेले होते. एक चौकार जरूर आला तरी देखील फारसा धावा जास्त खर्च केला नाही आणि आता उत्कर्षला आणलं गेलंय. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सेकंड एंड कडनं आपण पाहतोय उत्कर्ष. आणि या एंड कडनं जर बघितलं गेलं तर तितक्या धावा नाही बनलेल्या. या एंड कडनं आपण जेव्हा पण बॅटिंग होताना पाहिले तेव्हा बेनिफिट जो आहे तो बॉलरला झाला आणि या एंड कडनं विकेट देखील येताना पाहिलेत. त्यामुळे आता या षटकामध्ये उत्कर्ष विकेट मिळवेल काय पाहावं लागेल. आणि विकेट आला तर मी म्हणेन की ज्या पद्धतीने तो ट्रॅप सेट केला किंवा ज्या पद्धतीने ती गोलंदाजी बनवली गेली आहे ना, त्याला फायदा जरूर होईल. पण एखादी गोलंदाजी चांगली जेव्हा पडते त्यावेळेस येणारा दुसऱ्या गोलंदाजाला त्याचा बेनिफिट जरूर होतो. अपसमचा बाहेर फ्लायटेड बॉल होता, खूप जास्त चेंडू बाहेर हाताळला गेलाय आणि त्याचाच मदतीने पंचांचा इशारा येतोय की हा वाईडच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव. तो खूप जास्त बाहेर बॉल होता आणि त्याच्यामुळे धावसंख्या आता फळकावरती 1 ने वाढते, जाऊन पोहोचली गेली 8 आकड्यावरती. अजून देखील 24 चेंडू आणि 40ची मॅच आहे. 10.00 चे ॲव्हरेजने धावा जरूर बनवायच्या आहेत. करंट रन रेट 8.00, रिक्वायर्ड रन रेट 10.00, म्हणजे जेवढे एफर्ट टाकले त्याच्यापेक्षा थोडे टाकायचे आहेत. इथे पहा हेच म्हटलं होतं की या सेकंड एंड कडनं विकेट मिळालेत आणि उत्कर्षला सफलता मिळाली. स्लो बॉल होता, हाफ ट्रॅकर, बाउन्स चांगला झाला. बॅटची एज थोडीशी फसली बॅटरची जर बघितलं गेलं तर, आणि त्याच्यामुळे धक्का बसताना पहिल्या क्रमांकाचा फलंदाज सुमित माघारे परततील. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. हा पहा, गती थोडी कमी होती, बॅट फसली आणि अगदी स्टिकर जो असतो तिथे बॅटची एज लागली. स्वीट व्हॉइस पाहायला मिळाला आणि त्याच्यामुळे धक्का बसताना पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बाद. खरं तर सुमितला जर बघितलं गेलं तर चेंडूवरती नजर त्याची जरूर होती. टप्पा पडल्यानंतर उसळी घेताना येणारा चेंडू दिसत जरूर होता, पण गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल की बॉल जो आहे तो अगदी बॉडी लेंथ वरती होता, त्यामुळे जागा जास्त नाही मिळाली. अदरवाईज जर हा चेंडू ऑप्शनचा बाहेर असता, दूर असता तर हुक किंवा पुल करता आलं असतं किंवा पॉइंटला पंच देखील करू शकले असते, पण बॉडी लेंथ वरती असल्या कारणामुळे तितकेसे कम्फर्टेबल नाही दिसले आणि स्ट्रगल केला आणि बॅटची एज लागली आणि पहिला धक्का बसताना उत्कर्षला मिळाली सफलता. पहिल्या चेंडूवरती धावसंख्या फळकावरती 8 वर पहिला विकेट. बॉल तयार. 22 आलेत नवीन बॅटर. ऑप्शनचा बाहेर आहे पुन्हा एकदा. पंच वळतायत, इशारा येतो वाईडच्या स्वरूपामध्ये, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 9 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. 2 वाईड चेंडू आतापर्यंत पाहिलेत आपण उत्कर्ष माध्यमातून. 1 विकेट देखील मिळाला. 48 धावांचं टार्गेट सध्या सेट केले आणि तेच डिफेंड करताना आपण पाहतोय सोनारपाडा संघाला. फुल टॉस बॉल आहे समोरच्या दिशेला. एका टप्प्या अखेरी बॉल अडवला देखील जाईल, पण आता पंचांचा डिसिजन पहा. इट्स नो बॉल. भीमच्या स्वरूपामध्ये हा नो चेंडू आहे आणि त्याच्यावरती टोटल धावा मिळवल्या गेल्या त्या 2 आणि नो +2 टोटल 3 धावा मिळतील आणि या 3 धावेच्या मदतीनं 12 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. भीमच्या स्वरूपामध्ये हा फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती जर बघितला तर 2 धावा मिळाल्या. खरं तर अति जास्त वेग धारण करण्याचा प्रयत्न उत्कर्ष होता आणि हातामध्ये चेंडू तितकीशी ग्रीप नाही मिळाली. बघा, आतापर्यंत दुसरं षटक चालू आहे आणि दुसऱ्या षटकातील आतापर्यंत एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय, त्यामुळे बॉल जो आहे तो न्यू आहे, नवीन बॉल आहे. त्याच्यावरचा कॉटन जो आहे तो अजूनपर्यंत खराब झालेला नाहीये, त्याच्यामुळे कधी कधी हातातून चेंडू निसटतो अति जास्त वेग धारण करण्याच्या नादामध्ये आणि तेच पाहायला मिळालं. आता येणारा पुढचा भीमच्या स्वरूपामध्ये चेंडू हाताळला, त्यामुळे फ्री हिटचा बॉल. खोलवर टप्पाचा बॉल. ही लेंथ चांगली होती, आता सुधारणा केली आहे लेंथ मध्ये. 1 धाव तर बनवली फेकी करेपर्यंत. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि इझिली 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावाच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतायत देखील. 14 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिलं षटक समाप्त झालेलं तेव्हा 7 धावा होत्या आणि आता या मागच्या 2 चेंडूवरती 7 धावा दिल्या गेल्यात. 14 धावा आल्यात आता फळकावरती आणि रिक्वायर्ड रन रेट देखील घसरताना पाहायला मिळालं बघा. 9.27. आणखी एक चांगला बॉल. यष्टीरक्षक कलेक्ट करतील बॉलला.
आणि त्यानंतर कोणत्याच प्रकारची धाव नसणार आहे. निर्धाव बॉल पाहायला मिळतोय, निर्धाव चेंडू येतोय आणि या समाप्तीनंतर 3 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 7 धावा खर्च केल्यात उत्कर्षने जरूर, पण मोठे फटके देखील रोखलेत. पण एक गोष्ट चर्चेत राहिली की एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 2 वाईड बॉल, 1 भीम चेंडू, हे 3 चेंडू एक्स्ट्रा त्याने फेकलेत आणि त्याचाच मुळे या धावा फळकावरती आता चांगल्या पद्धतीने तुम्हाला दिसतात. इथे पहा पुल केले बॉलला, स्कोअर लेग बाउंड्रीकडे, क्षेत्ररक्षक तिथे अडवतील बॉलला, क्रॉस नाही केला सीमारेषा आणि त्यानंतर चप्पलाईने वेगाने धावा फळकावरती टोटल बनवल्या गेल्या त्या म्हणजे 3 आणि या 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या 17-17 आकडावर जाऊन पोहोचतात. हाफ ट्रॅक बॉल होता, पुल केला स्कोअर लेग बाउंड्रीकडे आणि कनेक्शन तितकं चांगलं नव्हतं किंवा तितक्या ताकदीने कनेक्शन नव्हतं झालं आणि त्याच्यामुळे बॉल ट्रॅव्हल नाही झाला बाहेर. पण वेगाने 3 धावा देखील बनवल्या गेल्या. चप्पलाई खूप चांगली पाहायला मिळाली या दोन्ही बॅटर्सची, जिथे भावेश आणि अनिकेतला आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. 17 वरती 1 अशी सध्याची परिस्थिती आहे. या षटकातील 2 चेंडूंचा अजून देखील खेळ बाकी आहे. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. सेकंड पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले आपण पाहतोय. राईट हँडेड बॅटर आहे आता स्ट्रायकर एंडवरती आणि फील्ड सेटअप या बॅटर करिता जर बघितलं गेलं तर ऑफ साईडला तुम्हाला एक खेळाडू पाहायला मिळेल, तो म्हणजे एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनकडे आहे आणि ऑन साईडला तर बघितलं गेलं तर मिड विकेट आणि लॉंग ऑन. रिव्हर्स स्वीप, ओहो, या पिटाऱ्यामधून रिव्हर्स स्वीप बाहेर काढला गेला आणि सरळ बॉलला पाठवलं कव्हर पॉइंटला. चौकार, धावा 4. होतो आधीच अनिकेतने. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. शफल केलं, खूप जास्त बाहेर गेले. जसं आपण बॉल पाहिला की ऑप्शनचा बाहेर फुल टॉस पद्धतीने येतोय, लगेचच टर्न झाले आणि धावा बनवल्या. पुन्हा रिव्हर्स करायचं होतं पण यावेळेस ऑन साईडला खेळलेत आणि त्यानंतर जर बघितलं तर धावा फळकावरती टोटल 2 आणि या 2 धावांच्या मदतीनं टोटल धावसंख्या 23 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला. महागडे ठरले उत्कर्ष. 16 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळून देखील आणि 3 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये देखील चेंडू हाताळले. टोटल उत्कर्षचा जर विचार केला तर त्याने हे षटक कंप्लीट करण्याकरिता 9 चेंडू हाताळले, ज्यामध्ये 3 अनफायर डिलिव्हरीज होत्या आणि आता इक्वेशन 18 चेंडू 25 धावांची गरज आहे. मॅच थोडी क्लोज झाली किंवा जवळ आल्या. पहिल्या षटकामध्ये चांगलं ट्रॅप सेट केलं होतं, जिथे गोलंदाजीवरती आपण समीरला पाहिलं. 7च धावा त्याने खर्च केलेला. विकेट लेस होते पण गोलंदाजी खूप चांगली. मी म्हणेन की 3ऱ्या षटकामध्ये समीरला गोलंदाजीवरती येणं गरजेचं आहे, कारण की ज्या पद्धतीने लय मिळालेला किंवा ज्या पद्धतीने ताल मिळालेला सध्या समोरच्या संघाने ट्रॅक तर पकडलाय, ते वेगाने धावायला चालू आहेत. त्यामुळे तुमचा पॉवरफुल गोलंदाज, जो गोलंदाज पॉवर प्लेच्या पहिला षटक 7 धावांचा हाताळतोय, त्याला पुन्हा एकदा त्याचा एंड कडनं आणणं आणि त्याला गोलंदाजी देऊन कदाचित इकडनं विकेटच्या शोधामध्ये जाणं हा एक बेस्ट पर्याय ठरू शकतो. पण कॅप्टनचा डिसिजन आपण पाहूयात काय येतोय. जरूर समीरच आहेत गोलंदाजीवरती. चला टीम SP11 सोनारपाडा 13 मिनिटांचा अवधी घेतलाय तुम्ही 2 षटकं कंप्लीट करायला. तुम्हाला 4 षटकांकरिता 20 मिनिटांचा अवधी आहे, सो थोडा वेळ वाचवायचा प्रयत्न करा. खरं तर दुसऱ्या षटकामध्ये खूप सारा वेळ घेतला गेला उत्कर्षने. 16 धावा त्याचा अगेन्स्ट आला. महागडे ठरले थोडे. असं वाटत होतं की पहिल्या षटकामध्ये धावा कमी आला, त्यामुळे विकेट देखील मिळाला होता सुरुवातीचा पहिल्याच बॉलवरती. सो असं वाटत होतं की आता इकडनं गोलंदाजी आणखी चांगली पाहायला मिळेल, पण तेवढं बहारदार नव्हती किंवा तेवढी धार नव्हती त्या बॉलिंगमध्ये. आणि कौतुक करावं लागेल दोन्ही बॅटर्सचं की त्यांनी चांगल्या पद्धतीने बॉल फेस देखील केलेत. 3ऱ्या षटकामध्ये आता गोलंदाजीवरती पुन्हा एकदा आपण समीरला पाहतोय. 4 व्हीलरची जी लाईट आहे ऑन, मी प्रेक्षकांना विनंती करेन, प्रेक्षक वर्ग मायबाप, 4 व्हीलरची लाईट जी ऑन आहे ती ऑफ करा प्लीज. अठरा चेंडू आणि 25 ची गरज आहे. पुन्हा एकदा समीर त्या सेंडकडनं जा एंडवरनं गोलंदाजी चांगली केली होती. पहिला बॉल घेऊन तयार. ओ खोलवर टप्प्याचा बॉल आहे. चांगली लेंथ आहे समीरकडे. टप्पे नियंत्रणामध्ये बघा किती चांगल्या पद्धतीने आणि अचूक टप्पे हाताळले जातात. ऍक्शन रिप्ले मध्ये हा पहा.
साइड आर्म ऍक्शन याच ऍक्शनची चर्चा करत होतो आणि तुम्हाला या ऍक्शन मधून अधिक तर तुम्हाला फुलर लेनचे बॉल पाहायला मिळतील, कारण की हे ऍक्शन ज्या पद्धतीने आहे वेगवान चेंडू येतात आणि खोलवर टप्प्याचे बॉल येतात आणि या ऍक्शन मध्ये मी आधी उल्लेख केला होता की बघा बॉल मध्ये बाउन्स देखील नसेल, त्यामुळे बॅटरला कॅल्क्युलेशन करून आता खेळावं लागेल समीरच्या अगेन्स्ट. पहिला डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय, पुन्हा एकदा समीर तयार. आणखी एक चांगली लेंथ आहे, हो धमाकेदार बॉल, पुन्हा एकदा ऑप्शनचा बाहेर फुलर लेनचा वाईड यॉर्कर करायचा प्रयत्न होता तिकडे आणि बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आला. समीर ट्रॅप सेट करायच्या प्रयत्नात आहेत, पुन्हा एकदा ठाऊक आहे मॅच बनेल, इकडनं मॅच येऊ शकते आणि त्याच प्रयत्नामध्ये आहेत. लगातार दोन डॉट बॉल आलेत भावेशच्या अगेन्स्ट. 6 चेंडूंना फेस करताना भावेशने आतापर्यंत 7 धावा बनवल्यात. तयार बॉलर, आणखी एक चांगला बॉल होता पण यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळले गेलेत. लॉंग ऑफला बॉल आहे, फेकी केली आणि फेकी करेपर्यंत जर बघितलं गेलं तर एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचत आहेत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. यावेळेस योग्य पद्धतीने बॉलला फेस केलं बॅटरने, थोडे पाठी गेले, जागा बनवली आणि त्यानंतर अगदी बॅटला समोर टाकताना समोरच्या दिशेने खेळले गेलेत आणि या लेंथवरती तुम्हाला व्ही शेप मध्येच खेळावं लागेल. जेव्हा फुलर लेनचे बॉल येतात, जेव्हा क्रीज मध्ये बॉल हाताळले जातात त्यावेळेस तुम्हाला जास्तीत जास्त एकतर मग तुमच्याकडे पर्याय आहे की तुम्ही बॉलला बनवून स्वीप करू शकता, पण दुसरा पर्याय तुमच्याकडे आहे सरळ बॅटने तुमच्याकडे जर फटके असतील तर मग तुम्ही लॉंग ऑन लॉंग ऑफला टार्गेट हिट करू शकता आणि तेच पाहायला मिळालं. लॉंग ऑफला खेळले होते, एक धाव तिकडे बनवली आणि एका धावेच्या मदतीनं 24 धावा फलकावरती आहेत. रिव्हर्स स्वीप केलायचं, बॅटचा टो लागली आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या थोडा आवाक्यापासून दूर राहिला होता बॉल. एक धाव तर बनवली जाते आणि फेके करेपर्यंत आणखी एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं या षटकातील बघता बघता टोटल 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धावा फळकावरती 25 आकड्यावरती. खूप चांगली गोलंदाजी समीरच्या माध्यमातून आणि खरं तर संघाचे लीडर आहे, संघाचा प्रमुख शिलेदार आहे आणि त्याच्याकडनं टीम अशा प्रकारचा परफॉर्मन्स एक्सपेक्ट करते की समीरचं कडनं चांगला परफॉर्मन्स झाला पाहिजे आणि तोच सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा या 4 चेंडूमध्ये 2च धावा त्याने खर्च केल्यात. अजूनपर्यंत विकेट त्याला मिळाली नाही पण धावा त्याने फार कमी दिलात. थोडी लेंथ पाठी ठेवलेली, लेंथ मध्ये चेंजेस केले आणि हे चेंजेस कधी कधी महागडे देखील ठरतात आणि तेच पाहायला मिळालं. लॉफ्ट केलं बॉलला, मिड विकेट बॉल लाईनच्या बाहेर, धमाकेदार HBM 6. मोठा फटकाला 31 धावा आहेत. आता पुन्हा एकदा ऑफ साइडला खेळलेत, मिड ऑफला बॉल आहे, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतात. फेकी करेपर्यंत एक आणि एका धाव्याच्या मदतीनं षटक क्रमांक 30 समाप्त झालं आणि 48 रनचेस आणि त्या रनचेसचा पाठलाग करताना धावा 32 आकड्यावरती एक विकेट गमावला गेला. मध्ये खर्च केला गेल्या 2 षटका हाताळले, एक मोठा फटका त्याचा अगेन्स्ट जरूर आला पण एका चेंडूला जर बघडला तर या संपूर्ण स्पेल मध्ये जे 11 चेंडू त्याने हाताळले होते ना ते खूप चांगले हाताळलेले. एक चेंडू जो आहे तो त्याच्या अगेन्स्ट आणि त्याच्यावरतीच मोठा फटका आला आणि त्याच्यामुळे आता दिवा संघ एका चांगल्या मजबूत परिस्थितीमध्ये आहेत. पण अजून देखील बघा 12 चेंडू आणि 8.00 च्या ॲव्हरेजने 16 धावा त्यांना बनवायच्या आहेत. पण आता काही डिपेंड राहिले सगळं ते या षटकामध्ये बघा कमीत कमी धावा दिल्या, विकेट मिळाले, स्पेशली भावेश आणि अनिकेत या दोघांचा विकेट जर मिळाले
तर मग अंतिम चरणामध्ये मॅच तुम्हाला बनताना दिसेल, कारण की मागच्याच मॅच मध्ये बघा 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना डिफेंड केल्या होत्या धावा. इम्पॉसिबल काही नाही या क्रिकेटच्या विश्वामध्ये, कोणताच इम्पॉसिबल या शब्दाला थाराच नाहीये, कारण की जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवण्याची क्षमता या क्रिकेट विश्वामध्ये आहे. आणि क्रिकेटमध्येच नव्हे, जर तुमच्यामध्ये क्षमता आहे, तुमच्यामध्ये जिद्द आहे, संघर्ष करू शकता, लढू शकता, तर मग तुम्ही अशक्यला शक्य करण्यासाठी तितकेच अग्रेसिव्ह असाल. पाठी ठेवलेली लेंथ, थोडं थांबून आला बॉल आणि त्यानंतर जर बघितलं तर अंपायर्सकडे दाद मागितली जाते. पंचांचा इशारा, या आमचे तिसरे पंच टीव्ही स्क्रीन अंपायर्सकडे जाऊयात, चेक करूयात रनआउटच्या माध्यमातून कॉल घेतलाय का होतं पाहूयात. चला, बेल्स पडलेल्या नाहीयेत, त्यामुळे विकेट नसेल. हा बेल्स पडणं गरजेचं होतं, बेल्सच नाही पडला. त्यामुळे एक धावा आणि एका धावाच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचला गेला 33 आकड्यावरती. त्यामुळे 11 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 11 मध्ये 15 बनवायच्यात. आता अनिकेत आहेत सेकंड एंड वरती. 7 मध्ये 13 धावा अनिकेतने बनवल्यात आणि भावेशने 10 मध्ये 16 बनवल्यात. सुमित माघारी परतल्यानंतर पार्टनरशिप, भागीदारी, साझेदारी खूप चांगल्या पद्धतीने या दोन्ही बॅटर्सने बनवली. स्ट्रगल देखील केला, थोडेस थांबले, संयम ठेवला. कधी कधी पुढे जाण्याकरिता स्वतःवरती संयम ठेवणं किंवा एक पाऊल माघारी येणं देखील गरजेचं असतं. आणि सुरुवातीला बघा या दोन बॅटरने स्ट्रगल केलं, सुरुवातीला थोडंसं फेस केलं, चांगल्या लेंथवरती बॉलिंग येत होती, तिकडे सन्मान केला, डिफेंड केले त्या चेंडूला आणि त्यानंतर आता अटॅकिंग भूमिकेमध्ये. आता मॅचला पुढे कसं घेऊन जायचं या दोघांना ठाऊक आहेत आणि थोडंसं आता चॅलेंज राहील गोलंदाजांना की हे दोन्ही बॅटर्सने मिनिमम 6 ते 7 चेंडू फेस केलेत. भावेशचा विचार केला त्याने 10 केलेत आणि अनिकेतचा 7, म्हणजे मिनिमम एक षटक ते मैदानामध्ये खेळलेत, त्यामुळे सेट आहेत, परिपक्व आहेत. 18 मिनिटं झालेत, सो वेळ वाचवा. गोलंदाज तयार होता, उडवायचा प्रयत्न केलाय, पाठीमागे वाडी शिलॉंगरला क्षेत्ररक्षक अडवायचा प्रयत्न चांगले आहेत तिकडे आणि त्याच दरम्यान फेकी करेपर्यंत टोटल धावा फळकावरती 2 आणि या 2 धावाच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 35 आकड्यावरती. करेक्शन आहे, 36 धावा आहेत, 36 धावा आहेत. करेक्शन बघा, 35 धावा, 35 रन्स आहेत दोन्ही संघ. पॉल तयार, इथे पहा अपील तर केली आहे, आता सुखी घडली. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू तिकडे काय करत होते कळालं नाही आणि त्यानंतर बॉल निघून गेला डीप मध्ये, सीमारेषा बाहेर चौकारावा. सेटअप मध्ये शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅन हा ऍक्टिव्ह असला पाहिजे, कारण की तिथे वेगाने तुम्हाला बॉल वरती विदिन द सेकंड रिॲक्ट करावं लागतं. आता पुन्हा एकदा फाईन खेळलेत, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक, चेंडूने वळण घेतलं मैदानामध्ये खरं तर आणि त्यानंतर आता जर पाहिलं तर 2 धावा इकडनं कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतात. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या गेल्या 41 आकड्यावरती. 8 चेंडू आणि 7 धावा बनवायच्यात. मागचा चौकार थोडासा महागडा पडला, लूज झालं, तिकडे जे मोमेंट बनवलं होतं ते थोडंसं बदललं गेलं. फाईन लेगच्या खेळाडूकडनं चुकी घडली तेव्हा आणि त्याच्यामुळे त्याचा बेनिफिट दिवा संघाला जरूर मिळाला. अनिकेत बघा 21 धाव्यांवरती खेळतोय. आता अनिकेतने आपले इरादे तेवर बदललेत. भावेश देखील त्याला साथ देताना 16 धाव्यांवरती खेळतोय. करंट रन रेट आहे 11चा. ओ चांगला बॉल, ऑप्शनला टप्पा पडल्यानंतर निघून गेला रक्षकाच्या हातामध्ये आणि त्यानंतर पंचांचा इशारा आलाय. निर्धाव चेंडू येतोय आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर समीकरण आता 7-7 वरती आलाय. 7 चेंडू आणि 7 धावा, बॉल टू बॉल इक्वेशन पाहायला मिळालं. 30 चेंडू 48 ची गरज असताना मॅच 7 चेंडू आणि 7 धाब्यांवरती जाऊन पोहोचली गेली
आणि मागचा 1.5-2 तासापासून जर बघितलं गेलं तर तुम्हाला क्रिकेट या मैदानावरचं वळण घेताना दिसलं. ट्विस्ट पाहायला मिळाला की आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये जेव्हा सुरुवात केली तेव्हा हाय व्होल्टेज मॅच पाहिला, मोठे फटकेत होते, पण मागचा बराच टायमापासून जर बघितलं गेला तर 6 पाहायला मिळत नाही, तितकेसे मोठ्या बाउंड्रीज पाहायला मिळत नाही. ऑन साइडला खेळायचं होतं, फुल टॉस बॉल डीप बॅकवर्ड स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं चला जाऊयात पुन्हा एकदा 6 चेंडू आणि 6च्या मॅच मध्ये. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा फळकावरती 42 आहेत. विचारकरिता 6 चेंडू आणि 6 धावेची गरज. शेवटचं अंतिम षटक आहे आणि 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल. नेक्स्ट मॅच आपण तयार राहायचं आहे. यानंतर दोन्ही संघ इन ऍक्शन तुम्हाला दिसतील यानंतर खेळताना. यानंतर तुम्हाला नागाव संघ आणि त्यांचा अगेन्स्ट जातिवली या दोन संघांच्या मध्यंतराने मॅच पाहायला मिळेल आणि बेतवडे आणि त्याच्या विपक्षामध्ये विजयी संघ असेल. चांगली रंगतदार तुम्हाला मॅच जरूर पाहायला मिळेल. नागाव संघ आणि त्यांचा विपक्षामध्ये टीम दातिवली संघ असेल. सहा चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. वेळ वाचवा आता. मागच्या मॅच मध्ये बेतवडे संघाकडनं आपण धीरज पाटीलला पाहिलं होतं की 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना त्याने एकच धाव दिलेली, सुपर गोलंदाजी केली होती. आणि आता देखील तेच पाहायला मिळेल का पियुषच्या माध्यमातून. यंगस्टर बॉलर आहे, युवा गोलंदाज आहे आणि युवाच्या खांद्यावरती अशा मॅचची सिच्युएशनची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती आली आहे. आणि हीच वेळ असते खरं तर मोठं होण्याकरिता. आमच्या स्कोअर्सच्या माध्यमातून खूप चांगला मेसेज आपल्यापर्यंत पोहोचवला गेला. कारण की तुम्ही बघा अशा पोझिशन मध्ये जेव्हा आपल्या संघाला जिंकवताना तेव्हा तुमची चर्चा देखील होते. ओ पहिला बॉल चुकी घडली. चलो भीमाच्या स्वरूपामध्ये हा बॉल तळला आणि त्याच्यावरती धावा बनवल्या गेल्या. त्यात टोटल 2 नो +2 अशा 3 धावा आल्या आणि आता मॅचचं चित्र बदलेल देखील. बॉलिंग साइड रिव्ह्यू आहे का? यस, बॉलिंग साइड रिव्ह्यू आहे. अंपायर आमचे या तिसरे अंपायर चेक करूयात. भीमासाठी हा रिव्ह्यू घेतला गेला. नो बॉल. चला हा नो बॉल आहे. त्यामुळे आता विजाकरिता जर बघितलं गेलं तर 3 धावांची गरज असेल. येणारे 6 चेंडू. समीर पाटीलने जी बॉलिंग हाताळली होती आणि समीर पाटीलचेच सुपुत्र आहेत सध्या पियुष गोलंदाजीवरती. आपसमचा बाहेर बॉल हाताळला गेला. आपल्या पिताश्रीकडनं थोडंसं शिकावं लागेल, आणखी जास्त क्रिकेटचे धडे घ्यावे लागतील. पण चला हिंमत चांगली दाखवली. 6 चेंडू आणि 6ची गरज असताना कॉन्फिडन्स महत्वाचा आहे किंवा प्लॅटफॉर्मवरती येणं गरजेचं असतं. आणि खरं तर म्हणतात ना की तुम्हाला प्रत्येक अपयश किंवा